राज्य सरकारी कर्मचारी संगठन के आह्वान पर आज जिले सहित पूरे महाराष्ट्र में सरकारी व अर्ध सरकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारियों ने जोरदार आंदोलन किया। इस दौरान आंदोलनकारियों ने स्पष्ट कहा कि यह केवल एक जिले तक सीमित नहीं बल्कि पूरे राज्य भर में विभिन्न संगठनों का व्यापक समर्थन मिला है। सभी वर्गों के कर्मचारी अपनी लंबित मांगों को लेकर एकजुट होकर सड़कों पर उतरे। प्रदर्शन के दौरान कर्मचारियों ने कहा कि जब तक शासन उनकी मांगों को पूरा नहीं करता तब तक यह आंदोलन लगातार जारी रहेगा। उन्होंने सरकार से जल्द सकारात्मक निर्णय लेने की मांग की, अन्यथा आंदोलन को और तीव्र करने की चेतावनी दी है। तुमचं नाव सांगा। माझं नाव शिवाजी ढुमणे, मी राज्य सहचिटणीस आहे, महाराष्ट्र राज्य आयटी निदेशक संघटना राज्य बॉडीमध्ये। आज जे तुमचं आंदोलन चालू आहे बेमुदत संप आहे, हा नेमक्या काय मागण्या आहे तुमच्या आणि कोणकोणते विभाग याच्यामध्ये आज संपावर आहे आणि किती दिवस चालणार आहे? महत्त्वाचं म्हणजे यामध्ये मध्यवर्ती जी संघटना आहे, या संघटनेच्या अधिपत्याखाली महाराष्ट्रातल्या अनेक विभागाच्या संघटना येतात। त्यापैकी आमची सुद्धा एक महाराष्ट्र राज्य आयटी निदेशक संघटना आहे, ती सुद्धा यामध्ये सहभागी आहे। आणि मध्यवर्ती संघटनेमध्ये सगळेच कर्मचारी येतात, शासकीय निमशासकीय अशा 17 लाख कर्मचाऱ्यांना आज संप पुकारलेला आहे आणि आंदोलनात सहभागी आहे। या आंदोलनात सहभागी होण्याचं मुख्य कारण असं आहे की मागच्या वर्षी 24 मध्ये जुनी पेन्शन योजनेसारखंच पेन्शन योजनेसाठी आपण सुधारित पेन्शन योजना RMPS ही शासनाने मंजूर केली होती। त्यावेळेसचे शिंदे सरकार होते, त्यानंतर त्यांनी GR काढला आणि कर्मचाऱ्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% म्हणजे जुन्या पेन्शनप्रमाणेच त्यांना आपण पेन्शन दिवस जाहीर केला। परंतु जेव्हा नवीन सरकार आली, त्या नवीन सरकारचा आता 15 महिन्याचा कालावधी झाला, तरी ते पेन्शन कशी द्यायची, कशा पद्धतीने द्यायची, त्याच्यात काय काय भाग असणार आहे, अशा पद्धतीचं नोटिफिकेशन अजूनपर्यंत आलेलं नाही। त्यामुळे मागच्या 1.5 वर्षापासून अनेक कर्मचारी निवृत्त झाले आणि निवृत्त होत असताना त्यांना अजूनही कुठल्याही पेन्शनचा त्यांना लाभ मिळाला नाही आहे। म्हणून वारंवार मध्यवर्ती संघटनेनं सरकारच्या विरोधात सरकारच्या सोबत चर्चेसाठी पत्रव्यवहार केला, चर्चेसाठी मागणी केली, परंतु सरकारनं आत्तापर्यंत कुठलीही चर्चा स्वीकारलेली नाही किंवा चर्चा सुद्धा केलेली नाही। म्हणून बेमुदत संप हा नाईलाजास्तव आता आपल्याला घ्यावा लागला आणि हा बेमुदत संप जोपर्यंत कर्मचाऱ्यांची पेन्शनची मागणी आणि त्याच्यासोबतच्या 18 मागण्या ज्या आहे महत्त्वाच्या, त्या जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत हा बेमुदत संप चालूच राहणार आहे। यामध्ये अनेक डिपार्टमेंट आहे, शासकीय आहे, निमशासकीय आहे आणि त्यामध्ये शिक्षक आहे, शिक्षकेतर कर्मचारी आहे, अशा सगळ्या डिपार्टमेंटमध्ये आज कर्मचारी संपावर गेलेले आहे। त्यामुळे शासनाचं कामकाज ठप्प होण्याच्या मार्गावर आहे। किती दिवस हे तुमचा संप चालू राहणार आहे? जोपर्यंत सरकार चर्चेला बोलवणार नाही आणि याच्यात तोडगा काढणार नाही किंवा या पेन्शन योजनेचं नोटिफिकेशनने तसं मागण्या मंजूर करणार नाही, तोपर्यंत असंच चालू राहणार आहे। आम्ही तोपर्यंत ठाम राहू आपल्या संपावर। सरकारने काही पहल केली आहे का तुमच्यासोबत चर्चा करण्याची? आमचे जे मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस काटकर साहेब आहे किंवा अध्यक्ष दगडे सर आहे, हे चर्चेसाठी मुंबईला आहे। त्यांच्यासोबत काय वाटाघाटी होते पाहू, त्याच्यानुसार पुढे आपण त्यांचे जसे निर्देश येईल त्या पद्धतीने वाटचाल राहणार आहे सगळ्या संघटना।